स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षर असलेल्या 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी पेठ येथील अर्ध शिवाजी पुतळा चौकात निवृत्ती तरुण मंडळ, निवृत्ती चौक आणि रिक्षा मित्र मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजा शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पंचामृत अभिषेक करून अभिवादन करण्यात आले। सकाळी 8 वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवप्रेमी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात नितीन वाडीकर यांच्या हस्ते पंचामृत महाअभिषेकाने झाली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली। यावेळी रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, राजेंद्र पाटील, किरण पडवळ, श्रीकांत पवार, शिवाजी पेठ मंडळाचे उपाध्यक्ष उदय खांडे, रामभाऊ इंगवले, राजू कापूसकर यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तसेच विनायक शिंदे, सतीश पाटील, माजी सैनिक शिवाजीराव चव्हाण, वीरेंद्र हरुगले, उमाकांत तुळशीकर, गजानन माने, रघुनाथ पाटील, विजय पाटील तसेच सैनिक फेडरेशन आणि क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, लोककल्याणकारी प्रशासन आणि स्वराज्य स्थापनेतील अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला। उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। शिवभक्तांच्या उत्साहामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते। या प्रसंगी देशसेवेतील योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला। समाजामध्ये राष्ट्रप्रेम, इतिहासाविषयी अभिमान आणि शिवचरित्रातील आदर्श मूल्ये जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी निवृत्त तरुण मंडळ आणि रिक्षा मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची विशेष परिश्रम घेतले। वेदिका न्यूजसाठी रुपाली चव्हाण, कोल्हापूर।